नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. खालीलपैकी कोणत्या वास्तूचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक किंवा नैसर्गिक झालेला नाही? खालीलपैकी लोधी कबर या वास्तूचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक किंवा नैसर्गिक झालेला नाही. लोधी कबर ही एक ऐतिहासिक वास्तू आहे, पण तिचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सांस्कृतिक किंवा नैसर्गिक झालेला नाही. इतर 3 वास्तू कुतुब मिनार व त्यातील स्मारके, हुमायूनची कबर आणि लाल किल्ला परिसर यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश आहे. या 3 वास्तू दिल्लीमध्ये स्थित आहेत आणि त्या त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखल्या जातात. 105वी घटना दुरुस्ती अधिनियमन कधीपासून अंमलात आला? 105वी घटना दुरुस्ती अधिनियमन ऑगस्ट 2021 पासून अंमलात आला. 105वी घटना दुरुस्ती अधिनियमन 15 ऑगस्ट 2021 रोजी अंमलात आला. या कायद्यामुळे राज्य सरकारांना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या SEBC वर्गाची स्वतःची यादी तयार करण्याचा आणि ती राखण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त झाला आहे. या दुरुस्तीपूर्वी 102व्या घटना दुरुस्ती कायद्यामुळे SEBC यादी बनवण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे NCBC गेला होता. यामुळे राज्याची SEBC ओळखण्याची आणि त्यांना आरक्षण देण्याची शक्ती कमी झाली होती. 105व्या घटना दुरुस्ती कायद्याने संविधानाच्या अनुच्छेद 338B, 342A आणि 366 मध्ये सुधारणा केली आहे. कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केले आहेत? 42वी घटना दुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केले आहेत. हा अधिनियमन इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने आणीबाणीच्या काळात लागू केला होता. या दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत मोठे बदल घडवले, ज्यामुळे तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन लघु संविधान असे म्हटले जाते. या दुरुस्तीने राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्दही जोडले. या व्यतिरिक्त न्यायपालिकांच्या अधिकारांवर काही मर्यादा आणल्या गेल्या आणि केंद्र सरकारला अधिक अधिकार देण्यात आले. हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड हा भारतातील महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ULBS द्वारे उत्पादित केलेल्या कंपोस्ट खताला एक विशिष्ट ओळख आणि गुणवत्ता देण्यासाठी हा ब्रँड तयार करण्यात आला आहे. या ब्रँड अंतर्गत शहरांमधील ओल्या कचऱ्यांपासून तयार केलेले उच्च प्रतीचे कंपोस्ट खत शेतकऱ्यांपर्यंत आणि वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवले जाते. यामुळे कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळते आणि जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. वातावरण बदलावरील आंतर सरकारी पॅनल IPCC ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? वातावरण बदलावरील आंतर सरकारी पॅनल IPCC ची स्थापना 1988 या वर्षी करण्यात आली. स्थापना 1988 मध्ये जागतिक हवामान संघटना WMO आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP यांनी एकत्रितपणे IPCC ची स्थापना केली. याचे उद्दिष्ट आहे हवामान बदलांसंबंधित वैज्ञानिक माहितीचे मूल्यांकन करणे, हवामान बदलांचे संभाव्य आणि परिणामी धोके यांचा अभ्यास करणे. थोडक्यात IPCC हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक महत्त्वाची वैज्ञानिक संस्था आहे, जी सरकारांना आणि जगाला हवामान बदलाच्या आव्हानांविषयी माहिती आणि मार्गदर्शन पुरवते. बीबी का मकबरा हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बीबी का मकबरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यात आहे. बीबी का मकबरा हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद
या शहरात स्थित आहे. हे ऐतिहासिक शहर असून येथे अनेक मुघलकालीन वास्तू आहेत. या मकबऱ्याचे बांधकाम 1660 मध्ये सुरू झाले आणि 1668 मध्ये पूर्ण झाले. हा मकबरा मुघल बादशाह औरंगजेबचा मुलगा राजकुमार आझम शाह याने आपली आई दिलरस बानो बेगम यांच्या स्मरणार्थ बांधला होता. दिलरस बानो बेगम यांना राबिया उद दौरानी या नावानेही ओळखले जाते. बीबी का मकबरा हा ताजमहलच्या धर्तीवर बांधलेला आहे. त्यामुळे याला गरिबांचा ताज किंवा दक्षिणेचा ताज असेही म्हटले जाते. मात्र तो ताजमहल इतका भव्य आणि आकर्षक नाही. 1984 मध्ये भोपाळ वायू दुर्घटनेत खालीलपैकी कोणत्या वायूची गळती झाली होती? 1984 मध्ये भोपाळ वायू दुर्घटनेत खालीलपैकी मिथिल आयसोसायनेट MIC या वायूची गळती झाली होती. मिथाइल आयसोसायनेट हा एक अत्यंत विषारी वायू आहे आणि याच्या गळतीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला, तसेच अनेक जण दीर्घकाळासाठी आजारी पडले. ही घटना युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड UCIL या कंपनीच्या कारखान्यात घडली होती. ही दुर्घटना जगातील सर्वात भयंकर औद्योगिक अपघातांपैकी एक मानली जाते. नारी शक्ती वंदन अधिनियमन 2023 टिंबटिंब घटना दुरुस्ती अधिनियमाशी संबंधित आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमन 2023 ही 106व्या घटना दुरुस्ती अधिनियमाशी संबंधित आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमन 2023 हा 106व्या घटना दुरुस्ती अधिनियमाशी संबंधित आहे. या अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात सुधारणा करून लोकसभा आणि राज्य विधानमंडळांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक 128वे संविधान दुरुस्ती विधेयक 2023 म्हणून लोकसभेत सादर करण्यात आले होते आणि पारित झाल्यानंतर ते 106वे संविधान दुरुस्ती अधिनियमन 2023 बनले. गोदावरी ही सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी आहे. ती महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या उतारावरून उगवते. गोदावरी ही सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी आहे. ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या उतारावरून उगवते. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते आणि ती भारतीय द्वीपकल्पातील सर्वात मोठी नदी आहे. लांबी आणि पाण्याच्या आकारमानानुसार तिचा क्रमांक गंगा नदीनंतर दुसरा लागतो. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेत येते. त्र्यंबकेश्वर येथे एका लहान कुंडातून या नदीचा उगम होतो. या कुंडाला गोदावरी कुंड असे म्हणतात. महाराष्ट्रातून ही नदी पुढे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये वाहते आणि अखेरीस बंगालच्या उपसागराला मिळते. खालीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई महानगर विकास अधिनियमानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA ची स्थापना करण्यात आली? खालीलपैकी 1975 या वर्षी मुंबई महानगर विकास अधिनियमानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA ची स्थापना करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेशाच्या सुनियोजित आणि वेगवान विकासासाठी एका सक्षम संस्थेची गरज होती. याचे उद्देश महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास अधिनियमन 1974 हा कायदा पारित केला. याच कायद्यानुसार 26 जानेवारी 1975 रोजी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची MMRDA स्थापना करण्यात आली. थोडक्यात MMRDA ही मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी एक महत्त्वाची नियोजन आणि अंमलबजावणी करणारी संस्था आहे, जी 1974च्या अधिनियमानुसार 1975 मध्ये स्थापन झाली. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकारने विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये
मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन NMP सुरू केला. खालीलपैकी 2021 या वर्षी भारत सरकारने विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी PM गतिशक्ती मास्टर प्लॅन NMP सुरू केला. या योजनेचा उद्देश देशातील विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांची समन्वित योजना तयार करून लॉजिस्टिक्स खर्च कमी करणे, प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने करणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणे हा आहे. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी केली आणि औपचारिकपणे 13 ऑक्टोबर 2021 रोजी हे लॉन्च करण्यात आले. खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे साल्हेर. महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर आहे, तर साल्हेर 1567 मीटर दुसऱ्या क्रमांकावर येते. साल्हेर किल्ल्याला मराठा साम्राज्यात महत्वाचे स्थान होते. 1672 मध्ये येथे मराठा आणि मुघल सैन्यांमध्ये मोठी लढाई झाली होती, ज्यात मराठ्यांनी विजय मिळवला होता. साल्हेर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याजवळ असलेले एक ठिकाण आहे. धोडप हे नाशिक जिल्ह्यातील दुसरे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची 1472 मीटर आहे. तारामती हे हरिश्चंद्रगडावरील एक शिखर आहे, ज्याची उंची 1431 मीटर आहे. महाराष्ट्र 2022-23 आर्थिक सर्वेक्षणानुसार टिंबटिंब पासून राज्यांमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्र 2022-23 आर्थिक सर्वेक्षणानुसार 2008-9 पासून राज्यांमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवला जात आहे. हा केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे, जो 15 ऑगस्ट 2008 रोजी सुरू करण्यात आला. महाराष्ट्राच्या 2022-23 आर्थिक सर्वेक्षणानुसार याच वर्षापासून हा कार्यक्रम राज्यातही राबवला जात आहे. या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत: ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, पारंपरिक कारागिरांना त्यांच्या कौशल्य आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी मदत करणे, नवीन सूक्ष्म उद्योगांची स्थापना करून रोजगारांच्या संधी निर्माण करणे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.